नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग A to Z या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात राहील. आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही, मोठ्यांसाठी पण आमचा चॅनल खूप उपयुक्त आहे. सर्व वयोगटातील लोक आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी आहेत, प्रियजन आहेत, त्यांना पण या चॅनलचा फायदा घेता येईल, त्यांना पण इंग्रजी शिकता येईल. त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आता आज बघणार आहोत आपण नॉनस्टॉप 25 सरावाची वाक्ये भाग 17. चला तर मग सुरू करू. पहिलं वाक्य बघू. तुमचे प्रमुख क्षेत्र कोणते आहे? तुमचे प्रमुख क्षेत्र कोणते आहे? आता तुमचे प्रमुख क्षेत्र कोणते आहे? वाक्याना व्हॉट्स युअर मेजर फील्ड? व्हॉट्स युअर मेजर फील्ड? व्हॉट्स म्हणजे व्हॉट इज युअर आहे ते, पण हे आहे ते शॉर्टमध्ये दिलेलं आहे, त्याच्यामुळे व्हॉट्स झालेलं आहे ते. युअर मेजर फील्ड. मेजर फील्ड्स मीन प्रमुख क्षेत्र आणि क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर दुसरं वाक्य. मी तुमच्या सल्ल्यानुसार वागेन. मी तुमच्या सल्ल्यानुसार वागेन. भविष्यकाळाचं वाक्य आहे, त्याच्यामुळे विल यूजर झालेलं आहे. आयल ॲक्ट ऑन युअर ॲडवाईस. आयल ॲक्ट ऑन युअर ॲडवाईस म्हणजे आय विल ॲक्ट ऑन युअर ॲडवाईस असं आहे ते. त्याच्यानंतर तिसरं वाक्य. मी तुमचा प्रस्ताव मान्य करू शकत नाही. मी तुमचा प्रस्ताव मान्य करू शकत नाही. वाक्य येणार आय कांट ॲग्री टू युअर प्रपोजल. आय कांट ॲग्री टू युअर प्रपोजल. प्रपोजल म्हणजे प्रस्ताव. त्याच्यानंतर चौथं वाक्य. तुमचे प्रयत्न लवकरच सार्थकी लागतील. तुमचे प्रयत्न लवकरच सार्थकी लागतील. तुमचे प्रयत्नासाठी युअर एफर्ट्स आलेला आहे. युअर एफर्ट्स विल सून पे ऑफ. युअर एफर्ट्स विल सून पे ऑफ. पे ऑफ म्हणजे सार्थकी लागतील म्हणून आलेला आहे शब्द. सून म्हणजे लवकरच. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं. तुमचे उत्तर बरोबर की चूक याने काही फरक पडत नाही. तुमचे उत्तर बरोबर की चूक याने काही फरक पडत नाही. वाक्य येणार इट्स डझंट मॅटर्स वेदर युअर आन्सर इज राईट ऑर रॉंग. इट्स डझंट मॅटर वेदर युअर आन्सर इज राईट ऑर रॉंग म्हणजे राईट म्हणजे बरोबर आणि रॉंग म्हणजे चूक, अशा प्रकारचं वाक्य आहे. त्याच्यानंतर सहावं. तुमची समस्या माझ्यासारखीच आहे. तुमची समस्या माझ्यासारखीच आहे. आता तुमची समस्या म्हणजे काय? युअर प्रॉब्लेम. युअर प्रॉब्लेम इज सिमिलर टू माईन. युअर प्रॉब्लेम इज सिमिलर टू माईन म्हणजे माझ्यासारखीच आहे, सिमिलर आहे, सेम आहे. त्याच्यानंतर सातवं वाक्य. ही तुमची चाल आहे. ही तुमची चाल आहे. वाक्य ना इट्स युअर मूव. इट्स युअर मूव. मूव म्हणजे चाल आणि इट्स युअर मूव. तुमची चाल म्हणजे युअर मूव आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं. मी तुझ्या तक्रारींनी कंटाळलो आहे. मी तुझ्या तक्रारींनी कंटाळलो आहे. वाक्य येणार आय एम टायर्ड ऑफ युअर कंप्लेंट्स. आय एम टायर्ड ऑफ युअर कंप्लेंट्स. कंप्लेंट्स म्हणजे तक्रारींनी. त्याच्यानंतर नववं वाक्य. मला तुमच्या भविष्यातील कार्यक्रमाबद्दल सांगा. मला तुमच्या भविष्यातील कार्यक्रमाबद्दल सांगा. वाक्य येणार टेल मी अबाउट युअर प्रोग्रॅम फॉर द फ्युचर. टेल मी अबाउट युअर प्रोग्रॅम फॉर द फ्युचर. त्याच्यानंतर 10वं वाक्य. मला तुझे नाव माहीत आहे. मला तुझे नाव माहीत आहे. वाक्य येणार आय नो युअर नेम. आय नो युअर नेम. मला तुझे, आता मला तिचे नाव माहीत असेल, मला तिचे नाव माहीत आहे असं असतं तर आय नो हर नेम.
आय नो हर नेम. त्याच्यानंतर अजून त्याचे असेल त्या हिज नेम असं चेंज करायचं आहे ते, म्हणजे वेगवेगळी वाक्य बनवता येतील. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं वाक्य बघू. मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो. मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवतो. वाक्य येणार आय रेस्ट ऑन युअर प्रॉमिस. आय रेस्ट ऑन युअर प्रॉमिस. रेस्ट म्हणजे विश्वास ठेवतो. त्याच्यानंतर आहे 12वं वाक्य. तुझी मैत्री माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहे. तुझी मैत्री माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहे. तुझी मैत्री म्हणजे युअर फ्रेंडशिप. युअर फ्रेंडशिप इज मोस्ट प्रेसियस टू मी. युअर फ्रेंडशिप इज मोस्ट प्रेसियस टू मी. प्रेसियस म्हणजे मौल्यवान आहे. त्याच्यानंतर 13वं वाक्य. तुमची कथा खरी आहे असे गृहीत धरून मी काय करावे. तुमची कथा खरी आहे असे गृहीत धरून मी काय करावे. वाक्य येणार अझ्युमिंग युअर स्टोरी इज ट्रू व्हॉट शूड आय डू. अझ्युमिंग युअर स्टोरी इज ट्रू व्हॉट शूड आय डू आणि क्वेश्चन्स मार्क. गृहीत धरून म्हणजे गृहीत धरण्यासाठी अझ्युमिंग येतं. अझ्युमिंग शब्द आहे, लक्षात घ्या शब्द. आणि क्वेश्चन मार्क लास्टला येतो कारण काय आहे, क्वेश्चन सेंटेन्स आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर 14वं वाक्य बघ. तू 6पर्यंत इथे असशील. तू 6पर्यंत इथे असशील. वाक्य येणार यू मस्ट बी हिअर स्टील 6. यू मस्ट बी हिअर स्टील 6. त्याच्यानंतर 15वं वाक्य. एकदा तुम्ही सुरुवात केली की तुम्ही सुरू ठेवली पाहिजे. एकदा तुम्ही सुरुवात केली की तुम्ही सुरू ठेवली पाहिजे. म्हणजे एकदा तुम्ही सुरुवात केली की नंतर ते कंटिन्युअसली सुरू ठेवायला पाहिजे. वाक्य येणार वन्स यू बिगिन यू मस्ट कंटिन्यू. वन्स यू बिगिन यू मस्ट कंटिन्यू. त्याच्यानंतर मस्ट यूज झालेला आहे कशाला, तर ठेवलीच पाहिजे. म्हणजे कंपल्शन आहे, म्हणजे ठेवायलाच पाहिजे तर चांगलं होईल असं आहे ते, म्हणून मस्ट इथे यूज झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 16वं. तू नेहमी माझ्यात दोष शोधत असतोस. तू नेहमी माझ्यात दोष शोधत असतोस. वाक्य येणार यू आर ऑलवेज फाइंडिंग फॉल्ट विथ मी. यू आर ऑलवेज फाइंडिंग फॉल्ट विथ मी. आता फाइंडिंग म्हणजे शोधणे, फॉल्ट म्हणजे दोष, अशा प्रकारे वाक्य आहे. यू आर ऑलवेज फाइंडिंग फॉल्ट विथ मी. मी म्हणजे माझ्यात. त्याच्यानंतर नेक्स्ट 17वं वाक्य. आपण नेहमी तक्रार करत आहात. आपण नेहमी तक्रार करत आहात. वाक्य येणार यू आर ऑलवेज कंप्लेनिंग. यू आर ऑलवेज कंप्लेनिंग. कंप्लेनिंग म्हणजे तक्रार करणे, ऑलवेज म्हणजे नेहमी. त्याच्यानंतर नेक्स्ट 18वं वाक्य. तुम्ही नेहमी गोष्टी सहज घेता. तुम्ही नेहमी गोष्टी सहज घेता. वाक्य येणार यू आर ऑलवेज टेक थिंग्स टू इझी. यू आर ऑलवेज टेक थिंग्स टू इझी. त्याच्यानंतर थिंग्स लक्षात घ्या, थिंग्स म्हणजे गोष्टी आणि टू इझी म्हणजे सहज घेतात, म्हणजे सहज घेतात ते. त्याच्यानंतर 19वं वाक्य. तू कधी मोकळा होशील. तू कधी मोकळा होशील. क्वेश्चन सेंटेन्स आहे ते. तू कधी मोकळा होशील. कधी, कधीसाठी व्हेन यूज केलेलं आहे आणि भविष्यकाळाचं वाक्य आहे त्याच्यामुळे विल यूज केलेलं आहे बघा. व्हेन विल यू बी फ्री. व्हेन विल यू बी फ्री आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर 20वं वाक्य. तुम्ही खूप चांगले केले आहे. तुम्ही खूप चांगले केले आहे. वाक्य ना यू हॅव डन व्हेरी वेल. यू हॅव डन व्हेरी वेल. त्याच्यानंतर 21वं वाक्य. तुम्ही तुमच्या कुटुंबाचा सल्ला घ्यायला हवा होता. तुम्ही तुमच्या कुटुंबाचा सल्ला घ्यायला हवा होता. आता घ्यायला हवा होता म्हणून ओट टू हॅव आलेला आहे, प्लस क्रियापदाचं तिसरं रूप येतं त्यावेळी. हे वाक्य पण तसंच आहे बघा. तुम्हीसाठी यू, नंतर ओट टू हॅव टेकन युअर फॅमिलीज ॲडवाईस. यू ओट टू हॅव टेकन युअर फॅमिलीज ॲडवाईस. घेण्यासाठी टेक आहे, त्याचं टेकन झालेलं आहे कारण V3 होतं, म्हणून ओट टू हॅव प्लस V3 अशी रचना केलेली आहे इथे. हे तुम्हाला सहाय्यकारी क्रियापदामध्ये सांगितलेलं आहे. शूड हॅव टू, शूड टू हॅव,
परत वुड टू हॅव, कुड हॅव, विल बी वगैरे ते जे आहेत, कॅन, कुड, शूड, हे सगळं तिथे दिलेलं आहे हेल्पिंग वर्ब्स ॲक्झिलरी वर्ब्समध्ये. तिथे तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यानंतर 22वे वाक्य, तुमचा चांगला नंबर येण्यासाठी किंवा पकडण्यासाठी तुम्हाला कठोर अभ्यास करावा लागेल. म्हणजे तुमचा चांगला नंबर येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर कठोर अभ्यास करावा लागेल, म्हणजे खूप अभ्यास करावा लागेल असं आहे वाक्याचा अर्थ. वाक्य आहे ना, यू हॅव टू स्टडी हार्ड टू कॅच अप विथ युअर क्लास. यू हॅव टू स्टडी हार्ड टू कॅच अप विथ युअर क्लास. त्याच्यानंतर 23वा, करावा लागेल. करावा लागेलसाठी हॅव टू यूज झालेला आहे, लक्षात घ्या. करावा लागेल. यू हॅव टू स्टडी हार्ड टू कॅच अप विथ युअर क्लास. हॅव टू यूज झालेला आहे करावा लागेलसाठी. त्याच्यानंतर 23वे वाक्य, तुम्हाला येथे धूम्रपान करण्यास मनाई आहे. तुम्हाला येथे धूम्रपान करण्यास मनाई आहे. वाक्य ना, यू आर प्रोहिबिटेड फ्रॉम स्मोकिंग हियर. यू आर प्रोहिबिटेड फ्रॉम स्मोकिंग हियर. इथे प्रोहिबिटेड म्हणजे मनाई असणे, आणि धूम्रपानसाठी स्मोकिंग आहे, हियरसाठी येथे. त्याच्यानंतर नेक्स्ट 24वा, तुम्ही यात खोलवर गुंतलेले आहात. तुम्ही यात खोलवर गुंतलेले आहात. वाक्य ना, यू आर डीपली इन्व्हॉल्ड विथ धिस. यू आर डीपली इन्व्हॉल्ड विथ धिस. इथे डीपली इन्व्हॉल्ड म्हणजे खोलवर गुंतलेले आहात. त्याच्यानंतर लास्ट वन आहे नेहमी, तुम्ही नोकरीसाठी योग्य आहात. तुम्ही नोकरीसाठी योग्य आहात. वाक्य ना, यू आर सुटेबल फॉर दी जॉब. यू आर सुटेबल फॉर दी जॉब. अशा प्रकारे 25 वाक्य आहेत, खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित करा. लक्षात आलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि करा. आणि त्याचप्रमाणे प्रॅक्टिस करताना काय करा, पहिल्यांदा सगळ्या वाक्यांचा अभ्यास करा, परफेक्ट करा. त्याच्यानंतर मराठीत लिहून काढा आणि त्यानंतर त्याचं ट्रान्सलेट इंग्रजीमध्ये करायला बघा. किंवा इंग्रजीमध्ये तुम्ही ज्यावेळी तुम्ही चांगली इंग्रजी तुम्हाला येईल त्यावेळी तुम्ही इंग्रजीतून पण मराठीत ट्रान्सलेट असं पण तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे काय होतं, तर आपले जे काही सेंटेन्सेस आहेत आणि आपल्याला जे काही कळतं ते कसं कळतं ते आपलं इम्प्रूव्ह होतं, म्हणजे इम्प्रूव्हमेंट होत राहते. त्याच्यामुळे तसं करा, म्हणजे तुमचं व्यवस्थित अभ्यास पण होईल आणि प्रॅक्टिस पण होईल. त्याच्यामुळे व्यवस्थित करा, लक्ष देऊन करा, कारण खूप महत्त्वाची वाक्य आहेत, कॉन्व्हर्सेशनमध्ये संभाषणमध्ये येत असतात ती. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत तुम्हाला मदतीसाठी, त्याला पण फॉलो करायला विसरू नका. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ, स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ, आणि आम्ही लिंक्डइन अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत, ते आहे स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्यांना अवश्य या आमच्या सोशल मीडियांना अवश्य भेट द्या आणि आवडल्यावर तुम्हाला फॉलो करायला विसरू नका. आता आपण भेटणार आहोत अशीच नवीन वाक्य घेऊन नवीन सरावासाठी नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.